ब्रेकिंग बातमी बघूयात। मराठा आंदोलकांसाठी आता अखेर महानगरपालिका मैदानामध्ये उतरलेली दिसतीये। वाशीमधील सिडको एक्झिबिशन सेंटरच्या बाहेर अंघोळीसाठी 150 शॉवर नळ बसवण्यात आलेत। जेवण आणि पिण्यासाठी पाणी सुद्धा या ठिकाणी उपलब्ध व्हावं म्हणून 20 टँकर हे 24 तास या ठिकाणी तैनात करण्याची व्यवस्था लावण्यात आलेली आहे। आताची मोठी बातमी आपण बघतोय। आज सकाळी खरंतर नवी मुंबईमधल्या मराठा आंदोलकांनी नवी मुंबई महानगरपालिकेवरती रोष सुद्धा व्यक्त केलेला होता आणि यानंतर आता महानगरपालिका मैदानात उतरलेली आहे आणि या सगळ्या आंदोलकांची सोय केली जातेय। वाशीमधल्या सिडको एक्झिबिशन सेंटरच्या बाहेर सध्या अंघोळीसाठी 150 शॉवर नळ लावण्यात आलेले आहेत। जेवण आणि पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावं यासाठी 20 टँकर हे 24 तास या ठिकाणी तैनात केले जातील। नवी मुंबईमध्ये मराठा आंदोलकांकडून आक्रोश केला जातोय। आमचा संयम सुटला तर आम्ही रस्त्यावरती उतरून आंदोलन करू। नवी मुंबई महानगरपालिका आणि सिडको सुविधा पुरवत नाहीये। राहायला जागा दिली असली तरी या ठिकाणचं शौचालय सगळे बंद आहेत। पाणी सुद्धा उपलब्ध होत नाहीये। अंघोळ सुद्धा करता येत नाहीये। श्रीमंत असलेली महानगरपालिका पाणी का देत नाहीये असा संतप्त सवाल या आंदोलकांनी विचारला। मराठा आंदोलकांची नवी मुंबईतल्या सिडको एक्झिबिशन मध्ये राहण्याची सोय केली असली तरी या लोकांना या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही अशा प्रकारचा थेट आरोप होतोय। नवी मुंबई महानगरपालिका असेल, सिडको प्रशासन असेल, यांनी कुठल्याही आम्हाला पाण्याची व्यवस्था केलेली नाहीये। त्यामुळे सकाळी उठल्यानंतर आम्ही आंघोळ कशा करायचा, शौचालयाला कसं जायचं अशा प्रकारचा या ठिकाणी संतप्त सवाल हे मराठा आंदोलक विचारतायत। काय म्हणून सध्या काय तुमची अवस्था झालेली आहे? आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी प्रशासनाला विनंती करतो की आम्हाला राशन दिलं तर नाही दिलं तरी हरकत नाही। आम्ही 1 महिन्याचा राशन पुरेल एवढं राशन सोबत घेऊन आलेलो आहोत। फक्त आम्हाला पाणी आणि लाईटची व्यवस्था इथं करून ठेवा। आम्हाला आज डासाचा सामना करावा लागत आहे। 5-5 किलोमीटर दूर आम्हाला शौचालयाला जावं आहे। आम्ही आंघोळ कोण्या पाण्याने करायचं? प्रशासन आमच्या सोबत एवढा छळ का करत आहे? 4 दिवस झालं बघतो आम्ही की आम्हाला इथं कुठल्याच प्रकारची व्यवस्था होत नाही। आम्हाला खाण्यापाण्याचा प्रॉब्लेम आहे, शौचालयाचा प्रॉब्लेम आहे, आम्हाला पाणी भेटत नाही। आम्ही गावाकडून राशन तर आणलेलंच आहे, 500-500 लिटर बॅलरचं पाणी पण आणलं होतं, ते पाणी आमचं परवालाच संपलंय। आता आम्ही एका बाटलीसाठी वणवून भटकतोय। आम्हाला इथं प्रशासनानं पाण्याची आणि शौचालयाची व्यवस्था करून द्यावी। 3 दिवस झाले बिगर आंघोळीचे आम्ही आमच्याकडे कोणी यायला तयार नाही, विचारायला तयार नाही कोणीच। आम्ही काय करायचं? तोपर्यंत दादाचा आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही संयमाची भूमिका घेतो। जर संयम सुटला तर मराठा लोक हे रस्त्यावर उतरून आंदोलन करतील आणि ह्याला जबाबदार महानगरपालिका प्रशासन राहील अशा प्रकारचा थेट या ठिकाणी आव्हान आंदोलकांनी दिलंय। विनायक माझा, नवी मुंबई।